ऑडिबल आहे का सर्वांना? एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाका फक्त ऑडिबल आहे का? येस. ओके. थँक्यू. जस्ट एकदा ब्रशअप करूयात. लास्ट लेक्चर मध्ये आपण इनफिल्ट्रेशनचे न्यूमेरिकल्स काही सॉल्व्ह केले होते. बेसिक कन्सेप्ट बघितल्यानंतर त्यानंतर आपण एक छोटा पॉईंट बघितला होता रन ऑफ. बेसिकली तुम्हाला मी सांगितलं होतं की ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन हार्डली आला तर एखादा येऊ शकतो, हे आला तर एखादा. फारसं इम्पॉर्टंट चॅप्टर नव्हता रन ऑफ, पण इनफिल्ट्रेशन त्यापेक्षा सर्वात जास्त इम्पॉर्टंट होता. ओके. त्याहून अधिक इम्पॉर्टंट कन्व्हेन्शनल एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जो चॅप्टर असेल तो आहे आता हायड्रोग्राफ. हायड्रोलॉजी मधला तुम्ही सर्वात इम्पॉर्टंट चॅप्टर जर याला म्हटलं ना तरी पण चालेल. हायड्रोलॉजी मधला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल किंवा कन्व्हेन्शनल एक्झाम असेल, दोन्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सर्वात इम्पॉर्टंट कुठला चॅप्टर असेल तर तो आहे तुमचा हायड्रोग्राफ. खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे मित्रांनो. जर तुम्हाला याच्यातलं बेसिक कळालं ना तर डेफिनेटली तुम्हाला हायड्रोलॉजी मध्ये खूप सारा इंटरेस्ट येऊन जाईल. तर कुठले कुठले पॉइंट्स कन्सिडर करायचे आपण एकदम बेसिक पासून घेणार आहे. तो तुमच्या नोट्स व्यवस्थित मेंटेन करा. जसं मी तुम्हाला फर्स्ट लेक्चर पासून सांगत आलोय की नोट्स तुमचा की फॅक्टर असणार आहे. जशा तुम्ही नोट्स मेंटेन करणार त्या पद्धतीने त्या नोट्स तुम्हाला डिव्हिएट करणार. तुमची रिव्हिजन असेल, तुमचा शेवटचा पॉईंट असेल, हायलाइट केलेले इम्पॉर्टंट पॉईंट असतील, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, इव्हन स्टेप बाय स्टेप डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा, कसा अटेम्प्ट करायचा. ओके. आता आहे ऑडिबल? सॉरी, काहीतरी डिस्टर्बन्स आलेला. ठीक आहे. तर तेच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या नोट्स कशा पद्धतीने मेंटेन करताय ते सर्वात जास्त आपल्याला इथे इम्पॉर्टंट आहे. ओके. लेट अस स्टार्ट विथ द हायड्रोग्राफ. बेसिकली आपण याच्या अगोदर एक सिमिलर टर्म बघितलेली आहे, हायड्रोग्राफ. बेसिकली हायड्रोग्राफ म्हणजे काय मित्रांनो? रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस टाइम याचं जे काय प्लॉटिंग केलेलं असतं, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, रेनफॉल इंटेन्सिटी वर्सेस टाइम, त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हायड्रोग्राफने करतात. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? लेट असे की पाऊस 1 तास पडला असेल तर जर तुम्हाला 5-5 मिनिटाला जर कॅल्क्युलेट करायचं असेल की रेनफॉल इंटेन्सिटी किती होती, तर तुम्ही त्याचा ग्राफ प्लॉट करा. तुम्हाला एक्झॅक्टली ज्या टाइमला पाहिजे त्या टाइमला त्याची इंटेन्सिटी मिळून जाईल. म्हणजेच काय, एका टाइमला किती इंटेन्सिटीचा रेन पडतोय, सो इन्स्टंटेनियस जर तुम्हाला इंटेन्सिटी पाहिजे असेल त्यासाठी तुम्ही हायड्रोग्राफचा यूज करू शकता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा पाऊस पडून जातो 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास, काहीतरी ड्युरेशनचा पाऊस पडतो, बरोबर? ज्या कॅचमेंट एरियावरती पाऊस पडतो, जनरली हायड्रोलॉजी मध्ये एरियाला कॅचमेंट एरिया म्हणतात, लँड म्हणत नाही. जेव्हा पाऊस आपण म्हणतो की जमिनीवर पाऊस पडतो, तर जमीन म्हणजेच हायड्रोलॉजी मध्ये कॅचमेंट एरिया. जेव्हा एखाद्या एरियावरती पाऊस पडतो तर तो एरिया झाला तुमचा कॅचमेंट एरिया. तशी तो कॅचमेंट एरिया त्याच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या असतात. ब्लॅक कॉटन सॉइल असेल तर त्याचा रिस्पॉन्स वेगळा असेल, मुरुम असेल तर रिस्पॉन्स वेगळा असेल, हार्ड रॉक असेल तर पुन्हा रिस्पॉन्स वेगळा आहे. सो जेव्हा पाऊस पडतो तर काही जमिनीवरती लगेच पाणी वाहतं, काही जमिनीवरती काही कालांतराने, काही टाइम नंतर पाणी वाहतं, काही मध्ये खूप वेळ घेतं पाणी वाहण्यासाठी. सो डेफिनेटली काय, पाणी वाहण्यासाठी, जमिनीवरनं पाणी वाहण्यासाठी एक ठराविक टाइम लागतो. तर तुमच्या डेफिनेटली तुमच्या सॉइलच्या प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे. म्हणजेच काय, आपला कॅचमेंट पावसाला कसा रिस्पॉन्ड करतं हे दाखवण्याचं काम जनरली आपण हायड्रोग्राफ थ्रू दाखवू शकतो. म्हणजेच काय, जर आपण म्हटलं ना जर खूप लवकर पाणी वाहतंय तर म्हणजेच काय, पाणी जमिनीत जिरत नाही, म्हणजेच काय, पाण्याचा रन ऑफ होतो. रन ऑफला हायड्रोलॉजी मध्ये टर्म आहे, आपण मागच्या चॅप्टर मध्ये बघितलंय, रेनफॉल एक्सेस. रेनफॉल एक्सेस म्हणजेच तुमचा रन ऑफ. म्हणजेच काय, रिस्पॉन्स टू द रेन फ्रॉम द कॅचमेंट म्हणजे तुमचा हायड्रोग्राफ इनडायरेक्टली. ओके. बेसिकली हायड्रोग्राफ हा एक प्लॉट आहे. कशा कशामध्ये? प्लॉट बिटवीन डिस्चार्ज अँड टाइम. डिस्चार्ज वर्सेस टाइम. डिस्चार्ज कोणता? थोडक्यात रन ऑफ. खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये डिरेक्टली दिलेल्या आहेत. इट इज द प्लॉट बिटवीन डिस्चार्ज वर्सेस टाइम. डिस्चार्ज कुठला? इन टर्म्स ऑफ रन ऑफ. ओके. मेकॅनिकल इक्विपमेंट थ्रू तयार केलेला डिस्चार्ज नाही.
थ्रू द नॅचरल रेन, जेवढं काय तुम्ही डिस्चार्ज एखाद्या कॅचमेंट एरियावरती कॅल्क्युलेट करणार, तो डिस्चार्ज वरचा टाइम म्हणजेच तुमचा हायड्रोग्राफ. दुसरं एक तुम्हाला मी एक सेंटेन्स सांगितलं, इट इज अ रिस्पॉन्स. इज अ रिस्पॉन्स. कशासाठी रिस्पॉन्स या? इट इज अ रिस्पॉन्स ऑफ अ कॅचमेंट. ऑफ अ कॅचमेंट. Response of a catchment for the given storm. Storm म्हणजेच रेन. फॉर द गिवन स्टॉर्म. आता सी, रेनफॉल झाल्यानंतर अगोदर काय होतं कॅचमेंट एरियामध्ये, अगोदर जनरली काय होतं, सगळे लॉसेस मीट होतात. काय त्याचं इन्फिल्ट्रेशन असेल, पर्कोलेशन असेल किंवा इव्हॅपोरेशन असेल, इव्हॅपोट्रान्सपिरेशन असेल. आफ्टर मीटिंग ऑल द लॉसेस, जे काय एक्सेस वॉटर राहतं, ते एक्सेस वॉटर फायनली कुठं जाऊन मिळतं? स्ट्रीमला जाऊन मिळतं. थ्रू टू वेज. फॉर्म ऑफ सर्टन ड्युरेशन, इफ ऑकर्स, जर एखाद्या ड्युरेशनचा स्टॉर्म आला, तर तो स्टॉर्म आल्यानंतर आफ्टर मीटिंग ऑल इनिशियल लॉसेस, आफ्टर मीटिंग ऑल इनिशियल लॉसेस, इफ आफ्टर मीटिंग ऑल इनिशियल लॉसेस काय, इफ रेनफॉल एक्सेस रीच द स्ट्रीम. मी तुम्हाला सांगितलं ना, आफ्टर मीटिंग ऑल द इनिशियल लॉसेस, जर काही पाणी शिल्लक राहिलं तर दॅट रेनफॉल एक्सेस विल रीच टू द स्ट्रीम. आफ्टर मीटिंग ऑल इनिशियल लॉसेस, रेनफॉल एक्सेस म्हणजेच काय? रन ऑफ. एक्सेस म्हणजेच काय? इन ऍडिशन, म्हणजे जास्तीचं. लॉसेस मीट केल्यानंतर पण जे शिल्लक पाणी राहतं ते झालं रेनफॉल एक्सेस. आफ्टर मीटिंग इनिशियल लॉसेस, रेनफॉल एक्सेस मीट्स किंवा रीच टू द स्ट्रीम. मीट द स्ट्रीम थ्रू. आता ज्या पद्धतीने पाणी वाहतं, ज्या पद्धतीने डिस्चार्ज तयार होतो, रन ऑफ तयार होतो, त्याचे दोन प्रकार असतात या ठिकाणी. थ्रू ओव्हरलँड फ्लो, आपण रन ऑफ मध्ये बघितलेलं आहे, ओव्हरलँड फ्लो. आणि दुसरं काय? चॅनल फ्लो. ओव्हरलँड फ्लो अँड चॅनल फ्लो. ओके, लक्षात घ्या दोन गोष्टी. इन टर्म्स ऑफ ओव्हरलँड फ्लो आणि चॅनल फ्लो, या दोन गोष्टी थ्रू जो काही डिस्चार्ज जनरेट होतो तो झाला तुमचा डायरेक्ट रन ऑफ. त्या थ्रू तुमचं जे काही पाणी तुमचं स्ट्रीमला जाऊन मिळतं, ऍक्च्युअली त्याला आपण रन ऑफ म्हणतो. ओके, आता प्रत्येक पॉइंटला स्ट्रीम मध्ये, प्रत्येक पॉइंटला रेनफॉल सुरू झाल्यानंतर तुम्ही प्रत्येक पॉइंटचा जर रेनफॉल मेजर करत गेलात ना, रेनफॉल एक्सेस, तर तो डिस्चार्ज डेफिनेटली वेगळा असणार प्रत्येक पॉइंटला. कारण तुमचा कॅचमेंटचा शेप मॅटर करणार ना, कशा पद्धतीचा शेप आहे आणि कशा पद्धतीचा डिस्चार्ज ग्राफ तुमचा जनरेट होणार आहे. तर शेप डेफिनेटली या ठिकाणी मॅटर करतो. आता तुम्ही कुठल्या लोकेशनला जनरली हायड्रोग्राफ प्लॉट करणार आहे? कॅचमेंट एरिया तुमच्याकडे लेटेस्ट 1 हेक्टरचा कॅचमेंट एरिया आहे. कॅचमेंट एरियाला तुमच्या खूप सारे कॉर्नर्स आहेत, कुठला पण शेप असेल. एक्झॅक्टली तुम्हाला हायड्रोग्राफ कुठल्या लोकेशनला प्लॉट करायचा आहे, तर डिपेंड करतं की कुठल्या डिरेक्शनने तुमच्या कॅचमेंट एरियाचा स्लोप आहे. बरं, तुम्ही प्रत्येक जर मेजरमेंटचा पॉईंट जर व्हॅरी केला तर तुमचा हायड्रोग्राफ हा वेगळ्या शेपचा येणार आहे. तर डेफिनेटली याचा अर्थ असा काय, कॅचमेंट एरियाचा शेप तुमचा हायड्रोग्राफ डिसाइड करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ओके, शेप असेल, त्याचा स्लोप असेल, हे सारे मी पॉईंट का सांगतोय, कारण हे पॉईंट पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह एक्झाम साठी महत्वाचे आहेत. विच आर द फॉलोइंग फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द हायड्रोग्राफ, तर तुम्ही अशा पद्धतीने ते सांगू शकता. आता मी काय सांगितलं हे बघा, एक जे काही तुम्हाला मी सेंटेन्स आता सांगितलं ते आपण डायग्राम थ्रू बघूयात. लेट अस से एखादा एरिया असेल, हा एक एरिया तुम्ही जर अंडर कन्सिडरेशन घेतला, ओके, आणि इथं जर तुमचा रेनफॉल होत असेल, टी स्टँड्स फॉर द रेनफॉल, इथं रेनफॉल होत असेल, या सगळ्या झाल्या ब्रांचेस. जर इकडे तुमचं पाणी वाहत आहे या डिरेक्शनने, आणि हे सगळे झाले चॅनल्स, ज्याच्या थ्रू तुमचं
सी रेनफॉल झाल्यानंतर बघा काही डिरेक्शनने जास्त पाणी वाहतं, ते झालं तुमचे चॅनल्स. मग इथं जेव्हा तुम्ही रेनफॉल मेजर करता, आता जर तुम्ही पॉइंट ऑफ मेजरमेंट जर हा डिसाइड केला, त्याला म्हणतात स्टॉर्म गेज. पॉइंट ऑफ मेजरमेंट जर हा डिसाइड केला, म्हणजे सगळं पाणी अल्टिमेटली कुठे येऊन मिळणार आहे, अगोदर या ब्रांचेसला येऊन मिळणार, थ्रू द ब्रांचेस, थ्रू द मेन कॅनल, ते इकडे येऊन मिळणार. ओके, जेव्हा तुम्ही इथं मेजर करता, डेफिनेटली तुम्ही कुठल्याही एका पॉइंटला मेजर करू शकता, पण जनरली जेव्हा तुम्ही हायड्रोग्राफ कॅल्क्युलेट करता, तुम्हाला कॅचमेंटच्या एंडलाच मेजर करायला लागतो. हायड्रोग्राफ जेव्हा तुम्ही प्लॉट करता, कॅचमेंटच्या एंडलाच तुम्हाला हायड्रोग्राफ प्लॉट करायला लागतो. त्याचं स्टॉर्म गेज तुम्हाला तिथंच प्लेस करायला लागतं. अशा एखाद्या ठिकाणी जेव्हा तुम्ही मेजर करता, तर जो ग्राफ तुम्ही विथ रिस्पेक्ट टू टाइम प्लॉट करणार, डिस्चार्ज वर्सेस टाइम, तो झाला तुमचा हायड्रोग्राफ. आता बेसिकली व्हॉट आर द डिफरंट कंपोनेंट्स ऑफ हायड्रोग्राफ? Important for objective exam, different components of hydrograph. सी ग्राफ बघा, इनिशियली डिस्चार्ज इंक्रीज होत जातो, पीक अटेंड केल्यानंतर पुन्हा ड्रॉप डाऊन होतो. ओके, हा आहे तुमचा डिस्चार्ज वर्सेस टाइम. ओके, तर या ग्राफचे पॉइंट्स भरपूर आहेत. डिस्चार्ज वर्सेस टाइम, स्टार्टिंगला पॉइंट ओ, जिथनं तुमचा रेनफॉल स्टार्ट होतोय, ए पॉइंट, बी पॉइंट, सी, आणि इथं असेल डी पॉइंट, ए बी सी डी ई, हा लास्ट पॉइंट आपण घेऊयात. ओके, या ग्राफचे टोटल 3 सेगमेंट पडतात. जेव्हा तुम्ही हायड्रोग्राफ ऍक्च्युअली प्लॉट करता, ग्राफचे टोटल 3 सेगमेंट पडतात. इनिशियल सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि लास्ट सेगमेंट. याच्यामध्ये हा जो टाइम झाला तो या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे, त्याला म्हणतात बेसिकली बेस टाइम. इनिशियली रन ऑफ तुमचा कमी असतो, जसं तुमचं रेनचं ड्युरेशन वाढेल तसं रन ऑफ व्हॉल्यूम वाढत वाढत जातं, पीक ड्युरेशन अटेंड करतं, अगेन इट फॉल्स डाऊन. हे सगळे जे काही पॉइंट त्याच्यात दाखवलेत मी, सी खूप सारे याच्यात पॉइंट्स आहेत. ए टू ई, व्हॉट इज कॉल्ड ॲज ए टू ई? ए टू ई जनरली इट इज कॉल्ड ॲज अ टाइम टू अटेन द पीक. This one, time to peak, TP. Point A is called as a point of rise, जितना discharge increase होत जातो, point of rise. Point B is called as a, कोणी सांगू शकते? B आणि C दोन्ही पण एकच, B and C. Point of inflation, जितना सडन ऑलमोस्ट कॉन्स्टंट लेवल अटेंड होते आणि ऑलमोस्ट फॉल आउट होतं. ओके, म्हणजे पॉइंट ऑफ ऑलमोस्ट मॅक्सिमम राईज आणि पॉइंट ऑफ ऑलमोस्ट मिनिमम राईज, जिथनं तुमचं फॉल स्टार्ट होतं. बी अँड सी, पॉइंट ऑफ इन्फ्लेशन. पॉइंट ई, म्हणजे काय? पीक, जिथं मॅक्सिमम डिस्चार्ज तुम्हाला मिळतो, दॅट इज अ पॉइंट ऑफ पीक. व्हॉट इज पॉइंट डी? पॉइंट डी इज द एंड पॉइंट. अजून कशाचा एंड पॉइंट? एंड पॉइंट ऑफ डायरेक्ट रन ऑफ. एंड पॉइंट ऑफ डायरेक्ट रन ऑफ. अजून काय याच्यामध्ये? ओ ए. आता जर सेगमेंट वाईज बघितलं, पॉइंट वाईज बघितल्यानंतर ओ ए हे काय तुमचं?
स्टार्टिंग पॉइंट आणि ऑलमोस्ट रायझिंगचा पहिला पॉइंट त्याला म्हणतात अप्रोच सेगमेंट. अप्रोच सेगमेंट. ए बी झाला तुमचा रायझिंग लिंब. रायझिंग लिंब. बीई अँड ईसी. बीई अँड ईसी किंवा डायरेक्ट बीसी म्हटलं तरी चालेल. क्रस्ट सेगमेंट. क्रस्ट सेगमेंट. What about CD? CD is the falling limb. Falling limb. अजून काय याच्यामध्ये? एवढे सगळे पॉइंट्स याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. ऑब्जेक्टिव्ह एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू याच्यात एवढंच इम्पॉर्टंट आहे की याचे डिफरंट पार्ट कुठले आहेत हायड्रोग्राफचे. अप्रोच सेगमेंट, रायझिंग सेगमेंट, फॉलिंग सेगमेंट, क्रस्ट सेगमेंट. What is time of peak? Point of rise to the peak value. That is the time to peak. ते झालं TP. It is generally denoted by TP value. Okay. What is the D? End point of the direct runoff. End point of the direct runoff. What is the base time? Time from point of rise to the time from point of rise to the end point of direct runoff. That is called as a या दोन्हीतला जेवढा टाइम आहे तो बेस टाइम. ओके. आलं लक्षात? Only important for objective. Never prepare this graph for the conventional. Okay. Next. What is storm hydrograph? What is storm hydrograph? Storm hydrograph generally denoted by SHG. Storm hydrograph बेसिकली हायड्रोग्राफ तुमच्या आता लक्षात आलं. इट इज अ प्लॉट ऑफ डिस्चार्ज वर्सेस टाइम. बरोबर. स्टॉर्म हायड्रोग्राफ म्हणजे काय? हायड्रोग्राफ विच जनरली कन्सिस्ट ऑफ डायरेक्ट रन ऑफ अँड बेस फ्लो. बेस फ्लो आपण मागच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी बघितलंय. व्हॉट इज अ बेस फ्लो? डिलेड इंटरफ्लो आणि ग्राउंड वॉटर फ्लो या दोन्हीचं कॉम्बिनेशन जे येतो झाला तुमचा बेस फ्लो. ओके. तो स्टॉर्म हायड्रोग्राफला अजून एक नाव आहे और फ्लड हायड्रोग्राफ. फ्लड हायड्रोग्राफ. फ्लड हायड्रोग्राफ याला अजून एक नाव आहे टोटल रेनफॉल हायड्रोग्राफ और टोटल रेनफॉल हायड्रोग्राफ. म्हणजेच काय? टोटल रेनफॉलच्या ड्युरेशन मध्ये किती रन ऑफ झाला तो जर तुम्हाला प्लॉट करायचा असेल तर तुम्हाला हा हायड्रोग्राफ प्लॉट करायला लागेल. 2 तास जर पाऊस पडला 2 तासामध्ये पहिल्या मिनिटापासून तर 120 मिनिटापर्यंत किती टोटल रन ऑफ झाला तो तुम्हाला या हायड्रोग्राफने मिळून जाईल. बरं. इट कन्सिस्ट ऑफ काय काय असतं याच्यामध्ये? इट कन्सिस्ट ऑफ पहिला जसं मी सांगितलं तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ. डायरेक्ट रन ऑफ. डायरेक्ट रन ऑफ म्हणजे काय मित्रांनो? ओव्हरलँड फ्लो आणि चॅनल फ्लो. बरोबर. आणि दुसरा पॅरामीटर जो आहे तो आहे तुमचा बेस फ्लो. म्हणजे टोटल रेनफॉलच्या ड्युरेशन मध्ये किती रन ऑफ झाला तो रन ऑफ तुम्हाला या हायड्रोग्राफने इझिली डिनोट करता येईल इन टर्म्स ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ओके. So it consists of two parameters. One is the direct runoff आणि दुसरा झाला तुमचा बेस फ्लो. आता सर्वात इम्पॉर्टंट थोडं आपल्याला थिंकिंग करायला लागेल की कुठले कुठले फॅक्टर्स तुमच्या हायड्रोग्राफ वरती रिस्पॉन्सिबल आहेत किंवा कुठले फॅक्टर्स हायड्रोग्राफला अफेक्ट करतात. सो नेक्स्ट पॅरामीटर फॅक्टर्स अफेक्टिंग हायड्रोग्राफ. फॅक्टर्स अफेक्टिंग हायड्रोग्राफ इम्पॉर्टंट आहे. डिफरंट फॅक्टर्स. पहिलं फॅक्टर्स आपण घेऊयात
कॅचमेंट फॅक्टर. फर्स्ट कॅचमेंट फॅक्टर्स एकदम शॉर्ट मध्ये घेऊयात, बट इम्पॉर्टंट फॉर बोथ द पॉइंट. म्हणजे याने तुमचा थिंकिंग वाढेल की हायड्रोग्राफला कुठले कुठले फॅक्टर, इमॅजिनेशन याची याने वाढतं जनरली. सो पहिला कॅचमेंट फॅक्टर्स. सो कॅचमेंट मध्ये आपण पहिला पॉइंट घेऊयात, साईज. सांगा बरं, कॅचमेंटची साईज कशी मॅटर करेल? स्मॉल कॅचमेंट असतील आणि बिग कॅचमेंट असेल, तर स्मॉल कॅचमेंट मध्ये कुठला जनरली कुठला रन ऑफ जास्त मॅटर करेल? स्मॉल कॅचमेंट जर असेल तर ते आपल्याकडे डायरेक्ट रन ऑफ आहे आणि बेस फ्लो पण आहे. तर स्मॉल कॅचमेंट मध्ये ओव्हरलँड फ्लो जास्त मॅटर करेल की चॅनल फ्लो? जेवढा एरिया छोटा तेवढं तुमचं पाणी जास्त लवकर वाहणार आहे. म्हणजे ओव्हरलँड फ्लो हा सर्वात जास्त इम्पॉर्टंट असतो स्मॉल कॅचमेंट्स मध्ये. ओके, सो फॉर स्मॉल कॅचमेंट, overland flow predominates over channel flow. ओके, दुसरा पॅरामीटर शेप. पहिला साईज, दुसरा शेप. चला, शेप ऑफ द कॅचमेंट नी कशा पद्धतीचे तुम डायरेक्ट रन ऑफ किंवा हायड्रोग्राफ जनरेट होणार? आता शेप मध्ये जर फॅन शेप कॅचमेंट असेल, फॅन शेप कॅचमेंट, आणि दुसरं आहे लीफ शेप कॅचमेंट, म्हणजे पानाच्या साईजचे. आपण एक्झॅक्टली इमॅजिन ना करू, पण पानाच्या साईजचे जे कॅचमेंट असतात, एका साईडला निमुळते जातात आणि दुसऱ्या साईडला ब्रॉड असतात. फॅन शेप म्हणजे काय? ऑलमोस्ट लाईक सर्क्युलर. सो फॅन शेप कॅचमेंटनी कसा हायड्रोग्राफ जनरली प्रोड्यूस होऊ शकतो? कोणी सांगू शकते? कुठल्या टाईपच्या कॅचमेंट मध्ये पीक फार लवकर क्रिएट होणार? फॅन शेप कॅचमेंट मध्ये की लीफ शेप कॅचमेंट मध्ये? येस, कोणी? फॅन शेप कॅचमेंट मध्ये पीक जास्तीत जास्त लवकर क्रिएट होणार. सो फॅन शेप कॅचमेंट क्रिएट्स किंवा प्रोड्युसेस पीक फास्ट. म्हणजे डायग्राम जर आपण काढली, एकदम शॉर्ट डायग्राम, ओके, हे तुम्ही प्रत्येक पॉइंट मध्ये या ठिकाणी खाली काढली तरी चालेल. कशा पद्धतीचे डायग्राम तयार होईल ते बघा. प्रोड्युसेस पीक फास्ट, अशा पद्धतीचे डायग्राम जनरली फॉर्म होते. लवकरात लवकर पीक व्हॅल्यू तयार होते. आता दुसरा लीफ शेप कॅचमेंट. लीफ शेप कॅचमेंट प्रोड्युसेस, जेवढा जास्त वाईड एरिया असेल, खूप वाईड एरिया आहे, जिथं तुम्ही जनरली स्टॉर्म गेज इन्स्टॉल केलंय, त्या ठिकाणी पाणी यायला खूप वेळ लागतोय. मग अशा एरियाचा तुमचा हायड्रोग्राफ कसा जनरेट होणार आहे? वायडर हायड्रोग्राफ. ओके, वायडर म्हणजेच काय? पीक लवकर फॉर्म होत नाही. हायड्रोग्राफ वायडर म्हणजेच कसा? वायडर म्हणजेच या टाईपचा वायडर हायड्रोग्राफ. दोन्हीतला डिफरन्स आय थिंक लक्षात आला असावा. ओके, विच प्रोड्युसेस वायडर हायड्रोग्राफ. झाला साईज, शेप. तिसरा पॅरामीटर आहे
स्लोप मी तुम्हाला अगोदरच म्हटलंय की जास्त स्लोप असेल तर हायड्रोग्राफ कसा तयार होईल, आणि स्टीप स्लोप म्हणजे स्लिप आणि फ्लॅट, स्टीप आणि फ्लॅट. सो तिसरा पॅरामीटर या ठिकाणी आहे स्टीप किंवा स्लोप. सांगा स्लोप मध्ये स्टीप आणि फ्लॅट कॅचमेंट. आता आपण डायरेक्ट डायग्राम काढूयात किंवा स्टीप कॅचमेंट, स्टीप कॅचमेंट बरोबर प्रोड्युसेस पीक फास्ट, बरोबर ना. फास्ट पीक म्हणजे हायड्रोग्राफ कसा येणार, अशा पद्धतीने बरोबर. आणि फ्लॅट कॅचमेंट produces wider hydrograph. वेळ लागणार ना, ऍट द एंड पाणी यायला वेळ लागणार. सो प्रोड्युसेस वायडर हायड्रोग्राफ. वायडर म्हणजेच कशा पद्धतीने प्रोड्युसेस वायडर हायड्रोग्राफ. ड्रेनेज डेन्सिटी, चौथा पॉइंट, ड्रेनेज डेन्सिटी. सांगा ड्रेनेज डेन्सिटी. पहिली गोष्ट म्हणजे काय, व्हॉट इज द ड्रेनेज डेन्सिटी. ड्रेनेज डेन्सिटी इज इक्वल टू ड्रेनेज डेन्सिटी म्हणजे किती नंबर ऑफ चॅनल्स आहेत, किती नंबर ऑफ ड्रेन्स आहेत एखाद्या एरियातनं पाणी बाहेर येण्यासाठी, त्याची डेन्सिटी. एखाद्या एरियामध्ये खूप लवकर पाणी बाहेर येतं, एखाद्या एरियामधनं खूप वेळ लागतो पाणी बाहेर यायला एखाद्या कॅचमेंट मधनं. सो ती झालं तुमचं ड्रेनेज डेन्सिटी बेसिकली. म्हणजेच काय, टोटल लेंथ ऑफ ड्रेन. जनरली ड्रेनेज डेन्सिटी दाखवली जाते तुमची टोटल लेंथ ऑफ ड्रेनेज डिवाइड बाय टोटल कॅचमेंट एरिया. टोटल लेंथ ऑफ ड्रेनेज डिवाइड बाय कॅचमेंट एरिया. कॅचमेंट एरिया आलंय आता लक्षात. जेवढी ड्रेनेज डेन्सिटी जास्त तेवढं तुमचा हायड्रोग्राफचा पीक लवकर जनरेट होणार. जेवढी ड्रेनेज डेन्सिटी कमी तेवढा वाइडर तुमचा हायड्रोग्राफ जनरेट होणार. ओके. सो when drainage density is high, when drainage density high, drainage density हाय जर असेल तर कशा पद्धतीचा पीक जनरेट होईल, हायड्रोग्राफ कसा असेल, विच प्रोड्युसेस पीक व्हेरी फास्ट. आणि ड्रेनेज डेन्सिटी जर लो असेल, ड्रेनेज डेन्सिटी इज लो, कशा पद्धतीचा हायड्रोग्राफ जनरेट होईल, वाइडर हायड्रोग्राफ. ओके, वाइडर हायड्रोग्राफ, अशा पद्धतीचा हायड्रोग्राफ जनरेट होईल. हे झाले तुमचे टोटल 4 कॅचमेंट फॅक्टर, साइज, शेप, स्लोप, ड्रेनेज डेन्सिटी. हे चारही पण फॅक्टर तुमच्या कॅचमेंट वरती डिपेंड आहेत. सो 4 फॅक्टर्स कशा पद्धतीने एफेक्ट करतात जस्ट एकदा क्विकली बघून घ्या. कशा पद्धतीचा हायड्रोग्राफ जनरेट होणार आहे किंवा तयार होणार आहे, ज्या पद्धतीचा हायड्रोग्राफ तुमचा जनरेट होईल ते झालं तुमचा कॅचमेंटचा रिस्पॉन्स. ओके. सो टोटल आपण 4 फॅक्टर्स बघितले या ठिकाणी, कॅचमेंट फॅक्टर्स. आता दुसरे फॅक्टर्स आपण बघूयात, स्टॉर्म फॅक्टर्स. स्टॉर्म फॅक्टर्स, सेकंड पॅरामीटर. स्टॉर्म फॅक्टर्स मध्ये पहिला आहे
स्टॉर्म म्हणजे पाऊस, पावसाचं ड्युरेशन. पहिलं फॅक्टर स्टॉर्म फॅक्टर, सेकंड वन स्टॉर्म फॅक्टर. त्यातला पहिला पॉइंट आहे ड्युरेशन ऑफ स्टॉर्म. ड्युरेशन ऑफ स्टॉर्म सांगा आता. ड्युरेशन मध्ये शॉर्ट ड्युरेशन आणि लॉंग ड्युरेशन. शॉर्ट ड्युरेशन जर स्टॉर्म असेल तर कशा पद्धतीने हायड्रोग्राफ जनरेट होतो? येस, एनीवन? विच प्रोड्युसेस पीक फास्टर, बरोबर. आणि जर लॉंग ड्युरेशन स्टॉर्म असेल, लॉंग ड्युरेशन स्टॉर्म असेल तर कशा पद्धतीने हायड्रोग्राफ जनरेट होणार आहे? जेवढं ड्युरेशन जास्त तेवढं भरपूर जास्त दिवस चालणार, जास्त वेळ चालणार, बरोबर. सो वायडर हायड्रोग्राफ. लॉंग ड्युरेशन म्हणजे वायडर हायड्रोग्राफ, शॉर्ट ड्युरेशन म्हणजे विच प्रोड्युसेस पीक फास्टर. ओके, हा झाला ड्युरेशन फॅक्टर. याच्यातला सेकंड आहे इंटेन्सिटी ऑफ रेन. इंटेन्सिटी ऑफ रेन सांगा. हाय इंटेन्सिटी आणि लो इंटेन्सिटी. हाय इंटेन्सिटी रेन, हाय इंटेन्सिटी रेन जनरली खूप शॉर्ट ड्युरेशनचा असतो, बरोबर. हाय इंटेन्सिटी रेन कशा पद्धतीचा हायड्रोग्राफ जनरेट करणार आहे? विच प्रोड्युसेस पीक फास्टर, बरोबर. येस. सेकंड, लो इंटेन्सिटी रेन. लो इंटेन्सिटी रेन कशा पद्धतीचा हायड्रोग्राफ जनरेट होणार? वायडर हायड्रोग्राफ. वायडर हायड्रोग्राफ. ओके. सगळे पॉइंट्स एकदा बघून घ्या. तुम्हाला हायड्रोग्राफ तर बेसिकली कळालंय. ओके, तर आता आपण हायड्रोग्राफचे डिफरंट पॅरामीटर्स तर ऑलरेडी बघितलेले आहेत. आता ऍक्च्युअल हायड्रोग्राफ कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात किंवा कशा पद्धतीने ड्रॉ करतात ते बघूयात आपण. त्या अगोदर हायड्रोग्राफ मधनं बेस फ्लो कसा सेपरेट करायचा? सेपरेशन ऑफ बेस फ्लो. जर फक्त तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ विचारला असेल तर त्यात बेस फ्लो येणार नाही. सो बेस फ्लो तुम्हाला सबट्रॅक्ट करायला लागेल दिलेल्या स्टॉर्म हायड्रोग्राफ मधनं. ओके, तर तो तुम्हाला सबट्रॅक्ट करता आला पाहिजे. सी फॉर एक्झाम्पल, लेट अस से डिस्चार्ज टाइम. हा ग्राफ तुमच्याकडे आहे. हा एक ग्राफ आहे. ऍक्च्युली हा तुमचा स्टॉर्म हायड्रोग्राफ आहे. ओके, सो या स्टॉर्म हायड्रोग्राफचे कुठले कुठले बेसिकली पॅरामीटर्स आहेत? हा जो आहे हा आहे तुमचा डायरेक्ट रन ऑफ. डायरेक्ट रन ऑफ. आणि जो तुमच्या अप्रोच पॉइंटच्या खालचा असतो तो झाला तुमचा बेस फ्लो. जो अप्रोच पॉइंटच्या खाली येतो तो झाला तुमचा बेस फ्लो. हा झाला तुमचा डायरेक्ट रन ऑफ. ओके, तर जर तुम्हाला फक्त डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जर विचारला तर त्याच्यातनं तो कसा कॅल्क्युलेट करायचा? तर तुम्हाला स्टॉर्म हायड्रोग्राफ माहिती असेल तर स्टॉर्म हायड्रोग्राफ मधलं तुम्हाला बेस फ्लोचे पॅरामीटर्स मायनस करायला लागतील. तर कसे मायनस करायचे? बेस फ्लो तुमचा कधी कधी कॉन्स्टंट पण असतो किंवा व्हॅरी पण होतो दिलेल्या ड्युरेशन मध्ये. ओके, मोस्टली 99% तो तुमचा कॉन्स्टंटच असणार आहे. तर कसा तो मायनस करायचा? सो हा जो ओव्हरऑल ग्राफ आहे हा तुमचा स्टॉर्म हायड्रोग्राफ आहे. सो स्टॉर्म हायड्रोग्राफ कन्सिस्ट ऑफ
सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बोथ द डायरेक्ट रन ऑफ आणि बेस फ्लो. तर याच्यातनं हा आहे तो झाला बेस फ्लो. ओके, हा ऍक्च्युअली ओव्हरऑल ग्राफ आहे तो तुमचा स्टॉर्म हायड्रोग्राफ आहे. जर याच्यातनं जर तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ जर ड्रॉ करायचा असेल तर प्रत्येक ऑर्डिनेट मधनं तुम्हाला बेस फ्लोचे पॅरामीटर्स मायनस करायला लागतील. सो जस्ट टेक हेडिंग द कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ इन डिटेल गिवन. कन्स्ट्रक्शन ऑफ, या चॅप्टर मध्ये याचेच न्यूमेरिकल खूप क्रुशियल आहेत. डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ वरनं स्टॉर्म हायड्रोग्राफ कसा काढायचा, किंवा स्टॉर्म हायड्रोग्राफ वरनं डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ कसा काढायचा, किंवा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ दिलेला असेल सो अँड सो इंटेन्सिटीचा, त्याच्यावरनं युनिट हायड्रोग्राफ कसा मेजर करायचा किंवा कसा ड्रॉ करायचा. सो हे जर तुम्हाला कन्व्हर्जन कळालं तर या चॅप्टर मध्ये फारसं काय क्रिटिकल नाहीये. सो कन्स्ट्रक्शन ऑफ डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. So steps. First, let us say OS1, OS2, OS3, OSN are the ordinates of कशाचे, स्टॉर्म हायड्रोग्राफ किंवा फ्लड हायड्रोग्राफ, and B is the base flow, and B is the बेस फ्लो. बी बेस फ्लो आहे आणि तुमचे स्टॉर्म हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. तर याच्यावर ना देन ऑर्डिनेट्स ऑफ direct runoff hydrographs are, see first OD1, OD ordinate of direct runoff hydrograph, first ordinate is equal to OS1 minus B. बेस फ्लो कॉन्स्टंट आहे ना, फक्त B ची व्हॅल्यू तुम्हाला प्रत्येक यातनं सबट्रॅक्ट करायची. OD2 OS2 minus B. आता थोडक्यात जर डायग्राम वरती मी दाखवलं इथं OS1 इथं कुठं असेल बघा, OS1 हा टोटल OS1 असेल. विजिबल आहे का सर्वांना व्यवस्थित? हा OS1 असेल. इथं मे बी OS2 असेल. सिमिलरली इथं मे बी OSN असेल. कारण ऑलरेडी तुमच्याकडे बी ची व्हॅल्यू माहिती आहे, OS1 OS2 तुम्हाला माहिती आहे. त्यातनं प्रत्येकातनं जर बी सबट्रॅक्ट केला तर तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स मिळून जातात. OD3 is equal to OS3 minus B. Similarly, ODN is equal to OSN minus B. हे झाले तुमचे डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स. ओके, सो फायनल डायग्राम कशी तुमची तयार होईल? फायनल डायग्राम कशी तयार होईल इथे? क्यू टाइम. ओके, हा जो आहे हा झाला तुमचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. हा झाला तुमचा ओव्हरऑल डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. कारण आपण बेस फ्लो टोटल सबट्रॅक्ट करून टाकला. त्याच्या खालचा जो कॉन्स्टंट पार्ट होता बीचा तो तुम्ही पूर्ण सबट्रॅक्ट करून टाकला थ्रू दिस ऑर्डिनेट्स. सो फायनली तुमचा ग्राफ हा तयार होणार. सो डीआरएच एकदा तुम्ही कन्स्ट्रक्ट केला तर जर मग मी म्हंटल कॅल्क्युलेट द टोटल व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ, कसं कॅल्क्युलेट करणार टोटल व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ? डीआरएच जर एकदा तुम्ही कन्स्ट्रक्ट केला तर याच्यावरून आपण टोटल व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ कॅल्क्युलेट करू शकतो का? सिंपल आहे, एरिया अंडर डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ. कारण हा जो तुम्हाला रन ऑफ दिलाय हा प्रत्येक टाइमचा दिलाय.
प्रत्येक टाइमचा नकोय तुम्हाला, तुम्हाला टोटल पाहिजे. आणि जर नॉन युनिफॉर्म शेप असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, इंटिग्रेट करायला लागेल एरिया. कॉन्स्टंट जर परफेक्ट जॉमेट्रिकल शेप असेल तर इझिली आपण ट्रायंगल ट्रॅपेझॉइडचे फॉर्म्युले वापरून तो एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. सो याच्यावरनं जर तुम्हाला व्हॉल्यूम रन ऑफ व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर आय होप हे झालंय सर्वांचं. सो after constructing the DRH, after constructing the direct runoff hydrograph, find the area of DRH which will be the काय असेल, रन ऑफ व्हॉल्यूम which will be the रन ऑफ व्हॉल्यूम. कसं काढायचं व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ? So volume of runoff is equal to area of direct runoff, area of direct runoff hydrograph. बरं, डेप्थ ऑफ रनऑफ जर विचारले असेल, किती डेप्थचा रनऑफ झालाय, डेप्थ ऑफ रनऑफ. जसं डेप्थ ऑफ रेनफॉल वगैरे आपण काढतो, सो डेप्थ ऑफ रनऑफ इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ रनऑफ, व्हॉल्यूम ऑफ रनऑफ डिवाइड बाय काय येणार, कॅचमेंट एरिया. बरोबर की नाही, किती एरियावरती पाऊस पडला तो एरिया, कॅचमेंट एरिया. ऑलवेज एक्सप्रेस्ड इन, कुणी सांगू शकतंय की डेप्थ ऑफ रन ऑफ कुठल्या युनिट मध्ये एक्सप्रेस केलेली असते? डेप्थ ऑफ रन ऑफ ऑलवेज एक्सप्रेस्ड इन, ऑलवेज म्हणजे ऑलवेज, कुठलंही बुक घ्या, ऑलवेज एक्सप्रेस्ड इन स्टँडर्ड आहे सेंटीमीटर, always expressed in centimeter, no other unit. So depth of runoff is always expressed in centimeters. ओके, आता जर आपण काही स्टँडर्ड शेप्स घेतले याला कन्सिडर करून, कधी कधी कॅचमेंट तुमचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ नॉन युनिफॉर्म शेपचाच असेल असं नाही, तो ट्रायंग्युलर पण असेल, ट्रॅपेझॉइडल असेल, कुठल्याही शेपचा तुम्हाला दिलेला असेल. सो हेच लॉजिक वापरून आपण डेप्थ ऑफ रन ऑफ इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. तर फॉर एक्झाम्पल काही स्टँडर्ड केस तुम्हाला सांगतो. असे जर न्यूमेरिकल मध्ये विचारलं तर कसं वर्कआउट करायचं. सी, ही एक स्टँडर्ड केस आहे, क्यू टी. जर तुमचा हायड्रोग्राफ ट्रायंग्युलर शेपचा आला, ही व्हॅल्यू काय, क्यूपी, हा टाइम काय खाली टी, बरोबर, त्याला आपण म्हणतो बेस टाइम. ट्रायंग्युलर शेपचा जर आला असेल तर व्हॉल्यूम काय येईल बरं, रन ऑफ व्हॉल्यूम, याचा एरिया म्हणजेच काय 1/2 इंटू क्यूपी म्हणजे पीक डिस्चार्ज आणि टीबी म्हणजे बेस टाइम, जेवढ्या पिरियड मध्ये रन ऑफ होतोय, डायरेक्ट रन ऑफ होतोय. बेस टाइम म्हणजेच काय, द टाइम ऑफ डायरेक्ट रन ऑफ, तर झाला टीबी. हे झालं तुमचं व्हॉल्यूम. याला कॅचमेंट एरियाने डिवाइड करा, तुम्हाला डेप्थ ऑफ रन ऑफ मिळून जाईल. आता एरिया जर वेगळा असेल, ट्रॅपेझॉइडल जर एरिया आला, ट्रॅपेझॉइडल ओके, हा आहे तुमचा बेस टाइम, हा आहे तुमचा क्यूपी पीक डिस्चार्ज. या ठिकाणी लेटेस्ट से ही जी विड्थ आहे, ही विड्थ जर असेल ए, ओके,
तर इथं व्हॉल्यूम कसं काढणार? एरिया, सरळ सरळ एरिया काय असतो ट्रॅपेझॉइडचा एरिया? समेशन ऑफ पॅरलल साइड ऍव्हरेज इनटू द डिस्टन्स बिटवीन देम. डिस्टन्स किती आहे? QP. A डिवाइड बाय TB. हा TB म्हणजे तुमचा बेस पिरियड, एवढा पिरियड जो असेल तो. सो A प्लस TB डिवाइड बाय 2 इंटू QP. हे झालं तुमचं व्हॉल्यूम. याला एरियाने डिवाइड केलं तर तुम्हाला डेप्थ ऑफ रन ऑफ मिळून जाते. डेप्थ ऑफ रन ऑफ तुम्हाला मिळून जाते. ओके, ठीक आहे. बरं, ठीक आहे. हे झालं तुमचं लिनियर व्हेरिएशन. याला लिनियर व्हेरिएशन ऑफ कॅचमेंट म्हणतात, रिस्पॉन्स. पण जर नॉन लिनियर व्हेरिएशन जर असेल हायड्रोग्राफचं, तर कशा पद्धतीने तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ कॅल्क्युलेट करायला लागेल. हे ओके, लिनियर असेल तर ओके. सो फॉर नॉन लिनियरली शेप DRH, फॉर नॉन लिनियरली shape DRH, you must go for the numerical integration. So using numerical integration, volume can be calculated. न्यूमेरिकल इंटिग्रेशन टेक्निक्स म्हणजेच इथे एक स्टँडर्ड रूल वापरला जातो, तुम्हाला न्यूमेरिकल मेथड मध्ये पण आहे ऑलरेडी. त्याला म्हणतात ट्रॅपेझॉइडल रूल. ट्रॅपेझॉइडल रूल. Volume can be calculated. So volume of runoff is equal to, for non-linearly shaped catchment, volume of runoff is equal to, ट्रॅपेझॉइडल रूल आठवतोय का सर्वांना? फर्स्ट ऑर्डिनेट प्लस लास्ट ऑर्डिनेट डिवाइड बाय 2. फर्स्ट प्लस लास्ट ऑर्डिनेट डिवाइड बाय 2 प्लस summation of remaining ordinates into difference between the time duration. जेवढा काय जो दोन ऑर्डिनेट मधला डिफरन्स आहे ना टाइमचा, तो. सो हा म्हणजे तुमचा ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला इथे अप्लाय केलेला. फर्स्ट प्लस लास्ट बाय 2 म्हणजेच ऍव्हरेज प्लस समेशन ऑफ द रिमेनिंग ऑर्डिनेट्स. कंप्लीट करा. फर्स्ट प्लस लास्ट बाय 2 प्लस समेशन ऑफ रिमेनिंग ऑर्डिनेट्स. ओके, झालं इथपर्यंत? ओके, याचे आपण आता काही प्रॉब्लेम्स बघूयात. सिंपल प्रॉब्लेम पासून आपण सुरुवात करूयात. प्रॉब्लेम्स तुम्हाला कन्व्हेन्शनलला पण हेल्पफुल राहणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्हला पण अशा पद्धतीचे प्रॉब्लेम आपण घेतोय. ओके, चलो फर्स्ट प्रॉब्लेम. A direct run of hydrograph, a direct run of hydrograph due to an isolated storm, due to an isolated storm was triangular in shape, was triangular in shape, triangular in shape, with a base of 60 hours, with a
base of 60 hour and a peak of 100 meter cube per second. If the catchment area, if the catchment area if the catchment area is 500 kilometer square, the effective rainfall of the storm is the effective rainfall of the storm is okay. इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजेच तुम्हाला विचारलंय त्यांनी द रेनफॉल विच प्रोड्युसेस रन ऑफ, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली विचारलंय रन ऑफ ची डेप्थ किती असेल. ओके, इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणजे तुम्हाला रन ऑफ ची डेप्थ त्यांनी विचारलेली आहे. ओके, तर स्टेटमेंट अगोदर लिहून घ्या. झालंय. ओके, सी फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंग्युलर शेपचा कॅचमेंट आहे, बरोबर. मुद्दा मी छोट्या न्यूमेरिकल पासून स्टार्ट केले जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स हाय राहील. Direct runoff hydrograph due to an isolated storm, triangular in shape with a base of 60 hour. Triangular shape आहे, त्याचा बेस किती दिलाय 60 hours. ओके, पीक किती दिलाय 100 मीटर क्यूब पर सेकंद, बरोबर. पीक 100 आहे, बेस 50 आहे. एरिया किती दिलाय कॅचमेंट एरिया 500 किलोमीटर स्क्वेअर. एरिया 500 किलोमीटर स्क्वेअर आहे. ओके, क्यू चा युनिट 100 मीटर क्यूब पर सेकंद आहे, टाइम 60 आवर्स आहे. तुम्हाला सेम युनिट सिस्टीम मध्ये लागणार आहे सगळं. 60 आवर्स मीटर क्यूब पर सेकंद इथे किलोमीटर स्क्वेअर. सो सगळे तुम्हाला अगोदर सेम युनिट सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून घ्या. सो व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ इज इक्वल टू काय आहे एरिया ऑफ डीआरएच. मग एरिया ऑफ डीआरएच कसा काढणार, ट्रायंगल आहे, ट्रायंगलचा एरिया काय आहे 1/2 इंटू 60 इंटू 100. पण 60चं युनिट हॉवर आहे, 100 मीटर क्यूब पर सेकंद आहे. 60 आवर्सला जर सेकंद मध्ये कन्वर्ट केलं तर 3600 ने मल्टिप्लाय करायचं. 3600 म्हणजे काय 60 इंटू 60. हे जर तुम्ही व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ कॅल्क्युलेट केलं, चेक करा आन्सर बरोबर येतंय का. 10.8 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर क्यूब. 10.8 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ एवढं आलंय 10.8 इंटू 10 टू द पॉवर 6 मीटर क्यूब. एरिया काय आहे 500 किलोमीटर स्क्वेअर. पण हा किलोमीटर स्क्वेअर आहे, इथं व्हॉल्यूम मीटर क्यूब मध्ये, तर किलोमीटर स्क्वेअरला मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करा, किती येणार 500 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर्स. 1000 मीटर्सला स्क्वेअर म्हणजे 10 टू द पॉवर 6 मीटर स्क्वेअर, बरोबर का. 10 to the power 6 मीटर स्क्वेअर. सो फायनली रेनफॉल डेप्थ किंवा रन ऑफ डेप्थ, सॉरी, रन ऑफ डेप्थ इज इक्वल टू काय व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ डिवाइड बाय कॅचमेंट एरिया. कन्व्हेन्शनलला स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, ऑब्जेक्टिव्हला शॉर्टकट मारायचं. एवढं काय पापड सारं करत बसायचे नाही. हे तुमचं डायरेक्टली आन्सर येऊ शकतं. डिवाइड बाय 500 इंटू 10 टू द पॉवर 6 केलं तुम्हाला डायरेक्टली आन्सर मिळून जाणार. सो
of runoff 10.8 10 to the power 6 divided by 500 10 to the power 6. 10 to the power 6 cancelled. So actually answer आलाय 10.8 divided by 500. हे येणार तुमचं मीटर्स मध्ये, हे येणार तुमचं मीटर्स मध्ये. सो 10.8 by 500 कारण मीटर क्यूब आहे ना, मीटर क्यूब बाय मीटर स्क्वेअर. तुमचा फायनल आन्सर आला मीटर मध्ये. सो कन्वर्जन करा. 10.8 by 500 मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायला काय लागणार? 10.8 into 100 divided by 500. 1 meter is equal to how much? 100 centimeters. 1000 mm. Okay. हे कन्वर्जन करून घ्या. सो फायनली runoff depth is equal to, तुमचा आन्सर किती येते बघा. डेप्थ ऑफ runoff is equal to, चेक करा सर्वांनी किती येते मला सांगा. आलाय कुणाचा आन्सर? runoff depth माझा आन्सर आहे 2.16 सेंटीमीटर. 2.16 सेंटीमीटर. चेक करा. क्लियर आहे पहिला प्रॉब्लेम? पहिला प्रॉब्लेम क्लियर आहे? काही डाऊट याच्यामध्ये? ओके. झालंय? कुणाचं राहिलं असेल तर सॉल्व्ह करून घ्या. ओके डन. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊयात. A flood hydrograph is shown below due to 4 hours rainfall. Due to 4 hours rainfall. टेबल दिला एक, टाइम आवर मध्ये आणि क्यू मीटर क्यूब पर सेकंड. 06 06 618 618 1230 1824 त्यानंतर 2412 त्यानंतर 30/8 त्यानंतर 36 आणि 6 हे तुमचे कोऑर्डिनेट्स आहेत. त्यांनी काय विचारलंय? assuming a constant base flow, assuming a constant base flow of 6 meter cube per second, 6 meter cube per second. Calculate
the rainfall, calculate the rainfall excess in centimeter. Catchment area is given as a catchment area दिलाय 50 किलोमीटर स्क्वेअर. कॅचमेंट एरिया दिलाय 50 किलोमीटर स्क्वेअर. ओके, चला प्रॉब्लेम कळलाय का? फ्लड हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स दिलेत त्यांनी. फ्लड हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स प्रत्येक वेळेस डायग्राम काढलीच पाहिजे असं काही नाही मित्रांनो. डायग्राम न काढता पण तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. इथे त्यांनी फ्लड हायड्रोग्राफचे तुम्हाला ऑर्डिनेट्स दिलेत. टाइम 0 पासून तर 36 म्हणजे 36 तासापर्यंत प्रत्येक 6 तासाला ऍक्च्युअली डिस्चार्ज किती आहे क्यू ती व्हॅल्यू दिलेली आहे. सो तुम्ही ग्राफ जरी नाही याचा प्लॉट केला पण टेबल फॉर्म मध्ये जरी हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला ना तरी पण तुम्हाला याचं सोल्युशन मिळून जाईल. प्रॉब्लेम लेंदी बिलकुल नाहीये. चलो एक टेबल बनवा. पहिला कॉलम टाइम. आय होप तुम्ही दिलेला टेबल स्टेटमेंट मधला ऑलरेडी कॉपी केलाय ना कॉपी. ओके, सो पहिला कॉलम घ्या टाइमचा. झूम आउट करूयात आपण. ज्यांचं कोणाचं राहिलं असेल त्यांनी टेबल अगोदर कॉपी करून घ्या स्टेटमेंट. ओके झालंय. ओके, टाइम पहिला कॉलम टाइमचा. नंतर किती किती ड्युरेशनचा दिलाय त्यांनी हायड्रोग्राफ ऑर्डिनेट्स 4 आवर स्टॉर्म हायड्रोग्राफ दिलाय बरोबर. 4 आवर स्टॉर्म हायड्रोग्राफ घ्या किंवा फ्लड हायड्रोग्राफ, त्याला दोन्हीला एकच नाव आहे मी सांगितल्याप्रमाणे. बेस फ्लो युनिट काय मीटर क्यूब पर सेकंड. ओके, मीटर क्यूब पर सेकंड. टाइम कशामध्ये आवर्स मध्ये. तुम्हाला फायनली काय काढायला विचारलंय? रेनफॉल एक्सेस, डेप्थ ऑफ रेनफॉल विचारली ना. कॅल्क्युलेट द रेनफॉल एक्सेस. रेनफॉल एक्सेस काढण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी तुमच्याकडे अगोदर काय पाहिजे? डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स यायला पाहिजेत. सो स्टॉर्म हायड्रोग्राफ वरनं पहिलं तुम्हाला काय जनरेट करायचंय? डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट तयार करायचे. 4 आवर DRH. ओके, सो टाइम 0, 6, 12, 18, 24, 30, 36. 0 ला काय 6, 18, 30, 24, 12, 8, 6. लक्षात घ्या प्रोसेस कशी आहे. तुम्हाला काय विचारलं? रेनफॉल एक्सेस म्हणजे रन ऑफ डेप्थ विचारले. रन ऑफ डेप्थ साठी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ माहित पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ म्हणजे काय असतं? डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा एरिया. बरं, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा एरिया काढण्यासाठी तुम्हाला काय यायला पाहिजे? त्याचे ऑर्डिनेट्स माहित पाहिजे. मग ऑर्डिनेट्स त्याच्यावरून काढणार फ्लड हायड्रोग्राफ वरून किंवा स्टॉर्म हायड्रोग्राफ वरून. काय मायनस केल्यानंतर? बेस फ्लो मायनस केल्यानंतर. बेस फ्लो कॉन्स्टंट आहे का? यस, बेस फ्लो कॉन्स्टंट दिलाय 6, 6, 6. प्रत्येक ठिकाणी 6 मीटर क्यूब पर सेकंडचा बेस फ्लो कॉन्स्टंट दिलेला आहे. मग 4 आवर DRH काय येणार आहे तुमचं? स्टॉर्म हायड्रोग्राफ मायनस बेस फ्लो. मी तुम्हाला रायटिंग मध्ये दिले ना स्टेप्स की डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स कसे जनरेट करायचे. ओके, सो 6 minus 6 0, 18 minus 6 12, 30 minus 6 24, 24 minus 6 18, 12 minus 6 6, 8 minus 6 2,
6 - 6 0. हे झाले तुमचे 4 आवर DRH ऑर्डिनेट्स. आले का लक्षात सर्वांच्या? कसे तयार केले? झालंय क्लिअर? टेबल लक्षात आलं का सर्वांच्या? टेबल क्लिअर झालंय? ओके, तर टेबल क्लिअर असेल तर आता तुमच्याकडे 4 आवर DRH आहे आणि दिलेलंच नाही लिनियर आहे का, सो डेफिनेटली नॉन लिनियर व्हेरिएशन आहे. सो नॉन लिनियर व्हेरिएशन असेल तर ट्रॅपेझॉइडल रूल वापरा. ट्रॅपेझॉइडल रूल काय सांगतो? व्हॉल्यूम ऑफ रनऑफ इज इक्वल टू, सो बाय युजिंग trapezoidal rule, volume of runoff is equal to area of direct runoff hydrograph. Actual formula काय आहे? Which is equal to delta T first ordinate plus last ordinate by 2 plus summation of remaining ordinate. बरोबर ना? First plus last by 2 plus summation of remaining ordinate. डेल्टा टी किती आहे? दोन व्हॅल्यू मधला डिफरन्स किती आहे? डेल्टा टी 6 आवर्स. 60 × 60, 1 आवर म्हणजे त्याला कन्वर्ट करून घ्या आवर्सला सेकंद मध्ये, कारण डिस्चार्ज कशामध्ये आहे तुमचा? मीटर क्यूब पर सेकंद मध्ये. फर्स्ट प्लस लास्ट म्हणजे फर्स्ट 0 आहे, 0, लास्ट पण किती आहे? 0 आहे. सो 0 + 0/2 प्लस समेशन ऑफ रिमेनिंग ऑर्डिनेट्स काय येणार आहे? 12 + 24 18 6 2 प्लस 18 + 6 + 2. क्लिअर आहे का सर्वांना? याला फक्त सॉल्व करा, किती येते बघा आन्सर. किती येते बघा. तुमचे कॅल्क्युलेशन बघा मॅच होत आहेत का बघा. सो माझा इथं आन्सर आलेला आहे 1.3390 × 10⁶ मीटर क्यूब. चेक करा. ओके, येस. आता पुढे रेनफॉल एक्सेस विचारलंय ना. कॅल्क्युलेट द रेनफॉल एक्सेस इन सेंटीमीटर. रेनफॉल एक्सेस म्हणजे काय? डेप्थ ऑफ रन ऑफ. सो रेनफॉल एक्सेस इज इक्वल टू, पेजवर घेतो मी. रेनफॉल एक्सेस इज इक्वल टू rainfall excess in centimeter, which is equal to volume of runoff divided by catchment area, which is equal to 1.339 10⁶. कॅचमेंट एरिया किती दिलाय? 50 किलोमीटर स्क्वेअर. 50 किलोमीटर स्क्वेअरला जर मीटर स्क्वेअर मध्ये करायचं असेल तर मल्टिप्लाइड बाय 10⁶. 10⁶, 10⁶ कॅन्सल होणार. राहिलं काय शेवटी? 1.339 डिवाइड बाय 50. पण आन्सर येणार तुमचं मीटर मध्ये, कारण मीटर क्यूब आणि मीटर स्क्वेअर रेशो जर घेतला तर आता मीटर. सो 1.339 डिवाइड बाय 50 साधारणतः हे येत आहे तुमचं इंटू 10⁻, त्याला जर तुम्ही 2 केलं सो तो फायनल येणार 133.9 divided by 50, so which is equal to nearly equal to 2.68 centimeter.
त्यांनी तुम्हाला सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे. तुमचा आन्सर चेक करा. 2.68 सेंटीमीटर. येस, 2.68 सेंटीमीटर बरोबर आहे. चेक करा सर्वांनी आन्सर्स. आलंय? ओके, पुढचं न्यूमेरिकल. प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये व्हरायटी आहे. रिपीट न्यूमेरिकल आपण टाइम वेस्ट करणार नाही. हे डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ, हे डायरेक्ट रन ऑफ hydrograph, a direct run of hydrograph due to an isolated storm, due to an isolated storm with an effective rainfall of effective rainfall of 2 centimeter was trapezoidal in shape. Trapezoidal in shape as shown in the figure. डायग्राम तुम्हाला दिलेली आहे as shown. The hydrograph corresponds to the hydrograph corresponds to the hydrograph corresponds to a catchment area of catchment area तुम्हाला यांनी इथे विचारलेला आहे. डायग्राम दिली आहे. $90 मीटर क्यूब पर सेकंड. बेस टाइम दिलाय 70 आवर्स आणि हा जिथं पीक आहे तो टाइम आहे 4 आवर्स. ओके, स्टेटमेंट आणि डायग्राम कॉपी करा. झालं? ओके. काय विचारलंय त्यांनी? एरिया विचारलाय तुम्हाला. क्वेश्चन खूप सिंपल आहे. त्यांनी तुम्हाला एरिया विचारलेला आहे. तर पहिलं एरिया तुम्हाला डायरेक्ट डीआरएचच दिलाय त्यांनी. डीआरएचच दिलाय. सो एरिया काढण्यासाठी तुम्हाला पहिलं डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा एरिया माहित पाहिजे. एकदा तुम्ही जर व्हॉल्यूम काढला, त्यांनी तुम्हाला रन ऑफ डेप्थ दिली बघा. इफेक्टिव्ह रेनफॉल ऑफ 2 सेंटीमीटर. इफेक्टिव्ह रेनफॉल ऑफ 2 सेंटीमीटर म्हणजे तुमची रन ऑफ डेप्थ आहे. ही रन ऑफ डेप्थ तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला एरिया ऑफ डीआरएच काढता आला पाहिजे. ट्रॅपेझॉइडल शेप एरिया ऑफ डीआरएच आपण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. एरिया ऑफ डीआरएच इज इक्वल टू ट्रॅपेझॉइडलचा काय एरिया आहे? एरिया ऑफ डीआरएच म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ. सो किती असणार एरिया? हा
4 plus 70 divided by 2 into 90. 4 plus 70 divided by 2 into 90. 4 plus 70 by 2 into 90. ओके, पण 4 आवर्स मध्ये आहे ना, सो याला तुम्ही मीटर क्यूब पर सेकंड मध्ये जर कन्वर्ट केला तो आवर 60 into 60 किती येते बघा आन्सर. 11.988 10 to the power 6 मीटर क्यूब. चेक करा सर्वांनी. आलंय केवढं? 11.988 into 10 to the power 6 मीटर क्यूब. बरं, एरिया ऑफ DRH म्हणजे काय झालंय तुमचं? व्हॉल्यूम ऑफ रनऑफ. व्हॉल्यूम ऑफ रनऑफ. आता तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ रनऑफ कळालंय, मग डेप्थ आपण जनरली कशी कॅल्क्युलेट करतो बघा. डेप्थ ऑफ रनऑफ स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे आपला? डेप्थ ऑफ रनऑफ इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवाइड बाय कॅचमेंट एरिया. डेप्थ ऑफ रनऑफ तुम्हाला दिली का त्यांनी? 2 सेंटीमीटर दिली. व्हॉल्यूम कशात कॅल्क्युलेट केलं आपण? मीटर क्यूब मध्ये. एरिया आपण कशात कॅल्क्युलेट करायला लावलाय त्यांनी? किलोमीटर स्क्वेअर मध्ये. किलोमीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर. सो एरिया साठी जर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह केलं, इट इज इक्वल टू व्हॉल्यूम डिवाइड बाय डेप्थ. व्हॉल्यूम आपल्याकडे ऑलरेडी आहे 11.988 into 10 to the power 6 डिवाइड बाय डेप्थ किती आहे? 2 into 10 to the power minus 2. 2 into 10 to the power minus 2 किती येते बघा. हे -2 का घेतला मी? मीटर मध्ये कन्वर्ट केलंय. 2 सेंटीमीटर तुम्हाला त्यांनी ऑलरेडी दिलाय, सो 2 ला मीटर मध्ये कन्वर्ट करा. सो 2 into 10 to the power minus 2 किती येते बघा. सिम्प्लिफाय करा. 11.988 डिवाइड बाय 2 into 10 to the power 8. सो हा एरिया तुमचा येणार 5. याला जर व्यवस्थित आपण कन्वर्ट केलं म्हणजे 1198.8 into 10 to the power 6 हे झालं तुमचं मीटर स्क्वेअर. 1 किलोमीटर स्क्वेअर इज इक्वल टू काय? 10 to the power 6 मीटर स्क्वेअर आहे. 1 किलोमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 to the power 6 मीटर स्क्वेअर. म्हणजे ऍक्च्युअली तुमचा आन्सर किती येणार आहे? याला डिवाइड बाय 2, सॉरी, डिवाइड बाय 2 किती येईल? 1198.8 डिवाइड बाय 2 किती येतं आन्सर? 599.4 येते का? 599.4 599.4 किलोमीटर स्क्वेअर. चेक करा. 1 किलोमीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 to the power 6 मीटर स्क्वेअर. हे लॉजिक फक्त इथे अप्लाय करा. चेक करा सर्वांनी आन्सर येते का. स्लोली सॉल्व्ह करूया, डोंट वरी, पण आन्सर सर्वांना आले पाहिजेत. कुठलाही डाऊट ठेवून स्किप करू नका. सगळे डाऊट्स आपण लाईव्ह क्लास मध्ये सॉल्व्ह करणार आहोत. सो काही जरी क्वेरी असेल तर लगेच विचारा. ओके, डन. चलो नेक्स्ट क्वेश्चन. घ्यायचा पुढचा प्रश्न. ओके, ठीक आहे.
पुढचा याच्यातला प्रश्न, आता डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आय थिंक बऱ्यापैकी क्लिअर असावं, राईट? काही डाऊट आहे का कुणाला याच्यामध्ये काही? आय होप की हे करण्याच्या पेक्षा इंटरेस्टिंग आहे त्या युनिट हायड्रोग्राफ. डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ पेक्षा इंटरेस्टिंग जे आहे ते युनिट हायड्रोग्राफ. अगोदर आपण बेसिक कन्सेप्ट घेऊया युनिट हायड्रोग्राफचा, मग अजून त्यावरचे प्रश्न बघूयात. युनिट हायड्रोग्राफ युनिट हायड्रोग्राफ म्हणजे काय वेगळं काही नाहीये, हा एक डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफच आहे, एक प्रकारचा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफच आहे. त्याच रेनफॉल पासून क्रिएट झालेला हायड्रोग्राफ असतो. फक्त काय, रिझल्टिंग इनटू रन ऑफ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. फक्त हा हायड्रोग्राफ कशासाठी कॅल्क्युलेट केलेला असतो, सपोज एखादा पाऊस पडून गेलाय, रेनफॉल झालाय, 2 तास रेनफॉल झालाय, खूप सारं पाणी साचलंय, 1 मीटर डेप्थ पर्यंत पाणी साचलंय आणि 1 मीटर डेप्थ पर्यंत पाणी वाहतंय, पण तुम्हाला 1 मीटर डेप्थचं काही घेणं देणं नाही, तो तुमचा झाला DRH. रिझल्टिंग जर 1 सेंटीमीटर डेप्थचं जर पाणी साचलं असेल, पाणी वाहत असेल, तर त्या 1 सेंटीमीटर रेनफॉल एक्सेस मुळे काय हायड्रोग्राफ तयार होतोय, तो झाला तुमचा युनिट हायड्रोग्राफ. युनिट स्टँड्स फॉर युअर रेनफॉल डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, रेनफॉल म्हणजे रन ऑफ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, सो रन ऑफ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर वरनं जो काय हायड्रोग्राफ तुम्ही जनरेट करणार, तो झाला तुमचा युनिट हायड्रोग्राफ. ओके, सो युनिट हायड्रोग्राफ म्हणजे स्टार्टिंगला जस्ट कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी थिअरी कंटेंट देतो. युनिट हायड्रोग्राफ जनरली डिनोट करतात UHG. सो युनिट हायड्रोग्राफ is a hydrograph of direct runoff. त्याचाच एक पार्ट असतो हा डायरेक्ट रनऑफ produced बाय कोणी जनरेट केलेला असतो, सेम स्टॉर्मने, बाय अ स्टॉर्म. कुठून कुठपर्यंत, ऑफ अ गिवन ड्युरेशन, कुठल्याही ड्युरेशन साठी, ऑफ ए गिवन ड्युरेशन. सो युनिट हायड्रोग्राफ इज अ हायड्रोग्राफ म्हणजे डायरेक्ट रनऑफचाच हा एक पार्ट आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, विच इज प्रोड्युस्ड बाय अ स्टॉर्म ऑफ गिवन ड्युरेशन रिझल्टिंग इनटू a runoff depth of किती रनऑफ डेप्थ असते, 1 सेंटीमीटर. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, रनऑफ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, पण ती एका ठराविक पॉइंटलाच असते का, नाही, विच इज स्प्रेड युनिफॉर्मली ओव्हर द कॅचमेंट. 1 सेंटीमीटर युनिफॉर्मली ओव्हर द कॅचमेंट. युनिफॉर्मली ओव्हर द कॅचमेंट. सेंटेन्स पुन्हा एकदा रीड करा. युनिट हायड्रोग्राफ इज अ हायड्रोग्राफ ऑफ डायरेक्ट रनऑफ ओनली produced by a storm of same duration resulting into runoff depth of किती, 1 सेंटीमीटर. कुठं, युनिफॉर्मली ओव्हर द कॅचमेंट. ओके, तुम्हाला आता बघा, स्टॉर्म हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट दिलेले असतील, म्हणजे फ्लड हायड्रोग्राफचे, त्याच्यावरनं जर विचारलं की या स्टॉर्म हायड्रोग्राफ वरनं हा युनिट हायड्रोग्राफ जनरेट करा, सिंपल आहे की नाही. स्टॉर्म हायड्रोग्राफ दिला असेल, त्याचे ऑर्डिनेट तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला बेस फ्लो माहिती असेल, विचार करा बरं, युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट कसे आपण जनरेट करणार. इम्पॉर्टंट काय, रन ऑफ डेप्थ ऑफ 1 सेंटीमीटर. ओके, बरं, एक याच्यातच एक ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कोणी मांडली ही थेअरी, युनिट हायड्रोग्राफ प्रपोज्ड बाय who was the scientist, Sherman.
असे प्रश्न जनरली विचारायला नाही पाहिजेत, कोणी काय प्रपोज केलं, पण हु नोज कधी पण एखादा असा ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बेसिकली बेस्ड ऑन फॉलोइंग टू assumptions, based on following two assumptions, कुठले दोन assumptions आहेत युनिट हायड्रोग्राफ थेअरी मध्ये? जे पॅरामीटर जनरली व्हेरिएबल आहेत ते दोन assumptions, म्हणजे टाइम इनव्हेरियन्स, आणि सेकंड पॅरामीटर आहे लिनियर रिस्पॉन्स ऑफ कॅचमेंट. लिनियर रिस्पॉन्स. टाइम इनव्हेरियन्स म्हणजे काय? विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचे पॅरामीटर चेंज होत नाहीत. आणि लिनियर रिस्पॉन्स म्हणजे काय? जर एखाद्या ठिकाणी वॉटर डेप्थ, रन ऑफ डेप्थ जर 1 सेंटीमीटर झाली, इट गोज ऑन व्हॅरिंग युनिफॉर्मली 1 सेंटीमीटर ओव्हर द एंटायर कॅचमेंट. त्याचाच अर्थ आला लिनियर रिस्पॉन्स. म्हणजे एक कॅचमेंट जर तुम्ही कन्सिडर केला, त्या कॅचमेंटचा कॅचमेंट फॅक्टर आणि स्टॉर्म फॅक्टर हे सगळे युनिफॉर्म असतात थ्रू आउट द कन्सिडरेशन. लिनियर रिस्पॉन्स. ओके, हे दोन assumption आहेत. सो याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पॉइंट ऑफ व्ह्यू, व्हॉट इज इम्पॉर्टंट, who proposed this theory, that is Sherman was the scientist. Run of depth किती असते? 1 सेंटीमीटर. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. बेस्ड ऑन द टू assumptions, टाइम इनव्हेरियन्स म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम पॅरामीटर चेंज होत नाही, लिनियर रिस्पॉन्स ऑफ कॅचमेंट टू द स्टॉर्म. ही बेसिक बॅकग्राऊंड थेरी आहे युनिट हायड्रोग्राफ. आता कन्स्ट्रक्शन ऑफ युनिट हायड्रोग्राफ फ्रॉम द स्टॉर्म हायड्रोग्राफ. आधी आपण थेरी बघतोय जेणेकरून तुमच्या स्टेप्स कायम लक्षात राहतील. Construction of unit hydrograph from storm hydrograph. Construction of unit hydrograph from the storm hydrograph. Okay. आता जी आपण DRS ला जी प्रोसेस वापरली ना, सेम प्रोसेस. नाव फर्स्ट स्टेप असं कन्सिडर करायचं की लेट स्टॉर्म हायड्रोग्राफचे काहीतरी कोऑर्डिनेट असतील. लेट OS1, OS2, OSN आर दी ordinates of be the ordinates of storm hydrograph of storm hydrograph. किती ड्युरेशनचा? लेट अस से d hour duration resulting from a storm of d hour duration. ड्युरेशन पण इम्पॉर्टंट आहे ना तुम्हाला या ठिकाणी. d hour duration. And what about base flow? And B is the base flow. B is the base flow. Okay. सो अगोदर तुम्हाला DRH चे ऑर्डिनेट्स तयार करायला लागतील. एकदा DRH चे ऑर्डिनेट्स तयार केले तर मग तुम्ही युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स तयार करू शकता. सो DRH ऑर्डिनेट्स आर करा बरं जनरेट. आपण केलेत ना अगोदर. OD1 इज इक्वल टू OS1 मायनस B, OD2 इज इक्वल टू OS2 minus B, and so on. Okay, so basically ODN is equal to OSN minus B. So म्हणजे बेसिक काय थेरी वापरली आपण? D hour DRH is equal to D hour storm hydrograph ordinate minus base flow. Storm hydrograph ordinate minus base flow. ओके, हे झाले D hour DRH ऑर्डिनेट्स. आता
याच्यावरून तुम्हाला काय करायचंय, जेव्हा तुम्हाला DRH चे ऑर्डिनेट्स मिळतात त्याच्यावरून तुम्ही टोटल रन ऑफ व्हॉल्यूम इझिली कॅल्क्युलेट करू शकता. तर व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ कसं आपण मेजर करायचो, DRH चा डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफचा पूर्ण एरिया घ्यायचा. सो फाइंड आफ्टर दिस, फाइंड द रन ऑफ, फाइंड द रन ऑफ. कसा रन ऑफ कॅल्क्युलेट करायचो, एरिया काढून, प्रोड्युस्ड बाय दी रन ऑफ, प्रोड्युस्ड बाय दी DRH. रन ऑफ म्हणजे काय, बाय कॅल्क्युलेटिंग द एरिया ऑफ DRH. एरिया ऑफ DRH म्हणजे झाला तुमचा रन ऑफ. मग एकदा तुम्ही रन ऑफ कसा कॅल्क्युलेट करतो, व्हॉल्यूम पहिलं कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे एरियावरनं तुम्हाला काय मिळणार आहे, व्हॉल्यूम. देन रन ऑफ इज इक्वल टू, स्टँडर्ड फॉर्म्युला, रन ऑफ इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ, म्हणजे रन ऑफ डेप्थ, व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ डिवाइड बाय कॅचमेंट एरिया, व्हॉल्यूम ऑफ रन ऑफ बाय कॅचमेंट एरिया. दुसरा एक याला ऑप्शनल फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला रन ऑफ डेप्थ कॅल्क्युलेट करायची आणि जर तुमच्याकडे एरिया दिला नसेल, पण एरिया दिला नसेल तर तुम्हाला मागचं चॅप्टर आठवतंय का, मागचं चॅप्टर आठवतंय का, फाइंड एक्स वाला चॅप्टर. फाइंड एक्स काय फॉर्म्युला होता, फाय इज इक्वल टू पीई. फाइंड एक्स म्हणजे काय, इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो कुठल्याला, द रेनफॉल विच प्रोड्युसेस द इफेक्टिव्ह रन ऑफ, त्यालाच आपण इफेक्टिव्ह रेनफॉल म्हणतो. सो पी मायनस आर डिवाइड बाय टी. सो इथनं पण तुम्ही रन ऑफ डेप्थ कॅल्क्युलेट करू शकता, आर. एकदा का तुम्हाला इथनं आर मिळाली, सो आर एकदा माहित झाल्यावर पुढचं काय, एकदा जर तुम्हाला रन ऑफ माहित झाला की एवढ्या एवढ्या डेप्थचा रन ऑफ आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला DRH युनिट हायड्रोग्राफचा ऑर्डिनेट जनरेट करणं खूप सोपं आहे. सो ऑर्डिनेट्स ऑफ DRH ते पहिले जनरेट करा. देन नेक्स्ट स्टेप, ऑर्डिनेट्स ऑफ DRH resulting a run of depth, resulting a run of depth R is known. आता तुम्हाला ते माहित झालंय बरोबर, म्हणजे तुम्ही जे काही DRH चे ऑर्डिनेट अगोदर काढले ना, ते ऑर्डिनेट झाले रन ऑफ डेप्थ आर साठी. पण तुम्हाला काय करायचंय, युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट काढायचे. म्हणजे काय करायला लागेल तुमच्या लक्षात येते का, युनिट हायड्रोग्राफ मध्ये रन ऑफ डेप्थ किती पाहिजे, 1 सेंटीमीटर. मग त्याच्यावरनं तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता का युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट्स. Then unit hydrograph ordinates can be calculated as, can be calculated as, anyone, कोणी सांगू शकते. हे जर माहिती असेल तर युनिट हायड्रोग्राफचे ऑर्डिनेट कसे कॅल्क्युलेट करणार, डी आवर युनिट हायड्रोग्राफ ऑर्डिनेट्स आर, डी आवर युनिट हायड्रोग्राफ ऑर्डिनेट कसे कॅल्क्युलेट करणार, डी आवर DRH ऑर्डिनेट, डी आवर DRH ऑर्डिनेट डिवाइड बाय काय करणार, टोटल रन ऑफ डेप्थ, टोटल रन ऑफ डेप्थ. ओके, म्हणजेच डी आवर युनिट हायड्रोग्राफ ऑर्डिनेट्स, सो ओ किती करणार तुम्ही आता इथं, यू युनिट हायड्रोग्राफ ऑर्डिनेट पहिला काय येणार, OD1 डिवाइड बाय आर, OD1 डिवाइड बाय आर. OU2 is equal to OD2 divided by R. Similarly, OUN, ODN divided by R. This is how we can generate the ordinates of unit hydrograph. बघा बरं झेपतंय का.
खूप इम्पॉर्टंट टास्क आहे आपला आजचा. खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आपण या ठिकाणी बघत आहोत. ओके, तर ग्राफ मध्ये कसा चेंज होत जातो? स्टॉर्म हायड्रोग्राफ असेल, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ असेल आणि युनिट हायड्रोग्राफ असेल, हे ग्राफ कसे बदलत जातात? सी, हा जर लेटेस्ट तुमचा आहे, या ठिकाणी 3 ग्राफ्स काढतो. स्टॉर्म हायड्रोग्राफ, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आणि युनिट हायड्रोग्राफ. हा तुमचा स्टॉर्म हायड्रोग्राफ जर असेल, डी आवर स्टॉर्म हायड्रोग्राफ, डी आवर डीआरएच कसा येणार? त्याच्यातनं हा जर बेस फ्लो असेल, हा बेस फ्लो मायनस करून टाकायचा, हा तुमचा असा येणार. सो डी आवर डीआरएच. मग डीआरएच जो काही इथला पीक आहे ना, तो अजून या ठिकाणी कमी होणार. सो डी आवर युनिट हायड्रोग्राफ मध्ये ऑलमोस्ट ग्राफ तुमचा सेमच राहतो. सो डी आवर युनिट हायड्रोग्राफ, ग्राफ तुमचा सेम, फक्त पीक तुमचा थोडासा कमी होणार. 1 सेंटीमीटर डेप्थ साठी किती रन ऑफ येणार तुम्हाला इथं कळून जाणार. ओके, आलं लक्षात? येस. तर आता पुढच्या लेक्चरला आपण याचे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स बघूयात. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. जर तुम्हाला ऍक्च्युअली ओव्हरलॅप जर करायचं ठरलं, हे तिन्ही ग्राफ जर आपण ओव्हरलॅप करून जर दाखवले इथे या ठिकाणी, अजून बेटर अंडरस्टँडिंग साठी, हे तिन्ही ग्राफ जर मी ओव्हरलॅप करून जर तुम्हाला इथे दाखवले, थोडासा ग्राफ व्यवस्थित दाखवा या ठिकाणी, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा तुमचा जर स्टॉर्म हायड्रोग्राफ ऑर्डिनेट असेल, तर याच्यावरनं दुसरा जो ऑर्डिनेट असतो, म्हणजेच काय, डी आवर डीआरएच ऑर्डिनेट. ओके, आणि लास्ट ऑर्डिनेट तुमचा झाला, लास्ट ऑर्डिनेट युनिट हायड्रोग्राफ. सो डी आवर स्टॉर्म हायड्रोग्राफ, डी आवर डीआरएच, डी आवर युनिट हायड्रोग्राफ. तिन्हीचं रिलेशन बघा. डीआरएच कसा जनरेट करतो? स्टॉर्म हायड्रोग्राफ मायनस बेस फ्लो, डीआरएच डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ ऑर्डिनेट डिवाइड बाय आर, डीआरएच डिवाइड बाय आर. ओके, स्टॉर्म हायड्रोग्राफ, डायरेक्ट रन ऑफ हायड्रोग्राफ आणि युनिट हायड्रोग्राफ. पुढच्या लेक्चरला येताना फक्त बेसिक रिवाइज करून या. याचे खूप सारे न्यूमेरिकल्स आपण इंटरेस्टिंग न्यूमेरिकल्स या ठिकाणी बघणार आहोत. सो बी प्रिपेअर्ड, सो दॅट तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी बराचसा फायदा होऊन जाईल. चलो, नेक्स्ट लेक्चरला खूप सारे इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स आपण बघूयात. येस, चलो, येस, थँक्यू. रिव्हिजन देत चला. कुठलंही नवीन लेक्चर बघण्याच्या अगोदर मागचा कंटेंट एकदा रिवाइज करत चला, जेणेकरून विदाउट रिव्हिजन मित्रांनो काही होणार नाही. जेवढी जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने रिव्हिजन देणार, तेवढं तुम्ही इन टच राहणार, तेवढं तुमचा गॅप कमी पडणार. सो जेवढं होईल तेवढं कंटिन्युटी मेंटेन करा. चलो, येस.